पुष्पलता आणि रुपेशचा शुभविवाह पाहायला मिळणार आहे। छान असं शुभविवाह आता थोड्या वेळातच या ठिकाणी लागणार आहे। रुपवतीत बघा काय काय कलिंगड, मिठाई, केक सगळं काय आणि छान आमचे सर्व बाणकोटकर तुम्हाला पाहायला मिळतात। नवरी मुलगी सजलेली आपल्याला कशी वाटते बघा इथे। आणि हे सोयरे सोयरे भेटतायत। ही कोळीवाड्यातल्या प्रथा ज्या तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतात लग्न सराईमध्ये। इकडे मामा आता मुलीला घेऊन येते बघा। रागाने कुणी बोलिले तुमची ताई ठेवू नको तू मणी सौभाग्याचं लेणं असलेलं जे मंगळसूत्र आहे नमस्कार मंडळी, कशा सर्वजण। मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण पाहिलं की आपल्या बायची म्हणजे आपल्या पुष्पाची या ठिकाणी सकाळीच बघा हसरत उजवणी झालं आणि त्यानंतर दिनेशची हळद म्हणजे आज बघा मुहूर्त असा आहे की आज आपल्या बायोचा म्हणजेच आपल्या पुष्पलताचा आज शुभविवाह आहे आणि तिच्याच भावाचं म्हणजे आपल्या मावशीच्या मुलांचं हे मावशीची मुलं आहेत ती म्हणजे पुष्पलता आणि दिनेश नारायणचं लग्न झालेलं आहे। मोठा आहे नारायण आणि सगळं करता करविता हा नारायण आहे आणि आपली छकुन मावशी आणि सगळे तिचे काका जसं की आपले सुरेश काका आहेत, आपले सुभाष भाऊ आहेत आणि आपले प्रदीप मामा सुद्धा इथे बसलेले आहेत म्हणजे मुलाचे मामा मुलीचे मामा आहेत। आणि या ठिकाणी मी आता स्टेजवर आहे। या स्टेजवर इथे शुभविवाह होणार आहे। इकडे आपल्या मावशीच्या दारी म्हणजेच मावशीच्या निवासस्थानी आपल्या अंगणामध्ये पुष्पलता आणि रुपेशचा शुभविवाह पाहायला मिळणार आहे। छान असं शुभविवाह आता थोड्या वेळातच या ठिकाणी लागणार आहे। इथे सगळे आप्तेष्ट येणार आहेत, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आपल्या व्हिडिओला बनवून राहा। चला तर आपली नवरी मुलगी आता सजते आणि तुम्हाला सुद्धा आपल्या कोळीवाड्यातला हा शुभविवाह आता थोड्या वेळात पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला आपल्या बनवून राहा। अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना आपल्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण हे शेअर करत राहा। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बनवून राहा आपल्या पुष्पलता आणि रुपेशच्या या शुभविवाहासाठी। श्रीवर्धनचं मुळगाव कोळीवाडा आणि आपल्या मावशीचं आणि काकांचं हे घर आणि या ठिकाणीच आपण आता थोड्या वेळापूर्वी हळद पाहिल्यात। पुरोहित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, आपले पुरोहित काका आहेत श्रीवर्धनचे आणि आपल्या बाईचं शुभविवाह। इथे कला सुद्धा छान सजलेली आहे, नवरीबाईची ही बहीण आणि छान असं हे शुभविवाह पाहायला मिळणार आहे। ते वराड मंडळी आमच्या बाणकोटवरनं आलेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष संतोषजी मेंदारकर आहेत आणि किरणजी आहेत आमचे मामा म्हणजे मुलीचे मामा आहेत आणि आपले बाबा या ठिकाणी आहेत आणि मुलीचे काका सुभाष भाऊ सुद्धा या ठिकाणी सजलेले आहेत। बघा करवल्या सजलेल्या आहेत। छान असा शुभविवाह या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता पत्रिका पूजन चालू आहे। आपले जे श्रीवर्धनचे पुरोहित आहेत राहुल दादा यांच्या मार्फत या ठिकाणी पत्रिका पूजन होत आहेत। दोन सगळे सोयरे या ठिकाणी बसलेले आहेत बघा। पत्रिका पूजन छान अशी होते आणि आपली बायो या ठिकाणी सजते बघा। छान नवरी मुलगी सजलेली आपल्याला कशी वाटते बघा इथे छान बघा सुंदर। आता पुष्पलता आणि रुपेशचा शुभविवाह आता थोड्या वेळातच आपल्या या निवासस्थानी पाहायला मिळणार आहे आणि सगळ्या तिच्या मावशा वगैरे तिला तयार करतायत। आपली छकुन मावशी या ठिकाणी दिसते बघा आणि सगळ्या या मावशा तयार करतायत। पार्वती मावशी सुद्धा आहे बघा। सगळ्या जणी आपली नलीवहिनी सुद्धा आलेली आहे बघा। छान बघा बाणकोटकर आणि श्रीवर्धनकर यांचा आज संगम होणार आहे ते म्हणजे पुष्पलता आणि रुपेशच्या या शुभविवाह निमित्ताने। इकडे नवरी मुलगी सजतेच आणि सगळ्या करवल्या वगैरे सजतायत पण या ठिकाणी पत्रिका पूजन आणि गणेश पूजन चालू आहे। सोयरे या ठिकाणी दिसत आहेत।
नवरी मुलीचा मोठा भाऊ म्हणजेच आपला भाऊ नारायण आहे या ठिकाणी, जो गणेश पूजन आणि पत्रिका पूजनासाठी बसलेले आहेत. आणि मुलाकडनं हे आलेले जे वडील बंधू आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. छान हे पत्रिका पूजन आपल्या श्रीवर्धनचे जाणते पुरोहित आणि प्रसिद्ध असलेले पुरोहित राहुल दादा हे पाहायला मिळतात आपल्याला. आता थोड्या वेळातच या ठिकाणीच आपल्याला हा शुभविवाह पाहायला मिळणार आहे. चला आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला इकडे गणेश पूजन चालू आहे आणि तिकडे करवल्या हे रुखवात घेऊन गेलेले आहेत. चला रुखवात छान अशी आमच्या कोळीवाड्यातली ही रुखवात असते आणि मेवणे मंडळी आपल्या नवरदेवाला म्हणजे थंडा वगैरे मिठाई वगैरे घेऊन गेलेले आहेत. आणि फळफळावर बघा त्या ठिकाणची जी मजा आहे ती तुम्हाला रुखवातीची पाहायला मिळेल. हे सगळं तुम्हाला कोळीवाड्यातच पाहायला मिळणार आहे. या माझ्यासोबत आपल्या कोळीवाड्यातली मुळगाव कोळीवाड्यातली रुखवात तुम्हाला मी दाखवतो. चला आपल्याला रुखवात पाहायला मिळते आणि आपल्या कोळीवाड्यातली रुखवात ही फार मजेशीर असते. आणि नवरदेवाला बघा थंडा पाजतायत छान. बघा उन्हाचा जरा थंडावा मिळण्यासाठी आमच्या बाणकोटच्या नवरदेवाला आपली कला म्हणजे नवरदेवाची मेवणी ही थंडा पाजते. आणि रुखवतीत बघा काय काय कलिंगड मिठाई केक सगळं काय. आणि छान आमचे सर्व बाणकोटकर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कलिंगड सुद्धा खायला दिलेला आहे. आणि हे बघा आमचे सगळे बाणकोटकर आहेत. छान या रुखवतीची मजा काही औरच असते आमच्या कोळीवाड्यातली. आणि छान या ज्या प्रथा आहेत त्या आज तागा आहेत आमच्या कोळीवाड्यात आणि आमच्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेल्या आहेत. अशी रुखवत तुम्हाला कुणाच्याही लग्नात पाहायला मिळत नाही, ती आपल्या कोळीवाड्यात पाहायला मिळते. इकडे पुन्हा एकदा बघा नवरदेवाच्या या मेवण्या नवरदेवाला थंडा पाजतायत कारण का उन्हाचा हा कडाका आहे. आणि या मे महिन्यातली ही जी लग्न आहेत ती आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळत आहेत. इकडे मिठाई सुद्धा फळ आणि आपली शुभांगी मेवणी काय पाजते बघूया. काय केळा देते केळा. इकडे बघा केळा देते केळा भरवते आपल्या लाडक्या भावाजीला. हे बघा छान मुंबईवरनं आणलेला आहे. चला ही छान रुखवत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आपल्याला सुद्धा आमची ही प्रथा कशी वाटते ती बघा. आणि ही सगळी रुखवत या सगळ्या करवल्यानं जाणार आहे बघा. ही बघा हे सगळे मिठाई बिठाई हे सगळे हे करवले जे आलेले आहेत ते खाणार आहेत आता. चला तर आता सनई चौघडा वाजणार आहे. आपल्या पुष्पलता आणि रुपेशचा शुभविवाह तुम्हाला पाहायला मिळणार आहे. छान ही रुखवत आपल्याला आता पाहायला मिळालेले आहे. आणि मांडवदारी हे सगळे सगळे सोयरे आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा. आता थोड्या वेळातच आपल्या या मावशीच्या दारामध्ये म्हणजेच आपल्या पुष्पाच्या या निवासस्थानी तिचा 12:30 वाजता ठीक शुभविवाह असणार आहे. आणि या ठिकाणी रिसेप्शन सुद्धा होणार आहे. त्यासाठी हे सजवलेलं हे स्टेज आणि मंडप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. चला छान गणेश पूजन झालंय आणि आता आपण नवरदेवाला आणण्यासाठी चाललेलो आहोत. बाणकोटवरनं रुपेश नवरदेव येतोय बघा. बँजोचा आवाज सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतोय. आणि छान रुपेश नवरा या ठिकाणी उतरलेला आहे. तिकडे आपण चाललेलो आहोत. वराड मंडळी हळूहळू जमा होते बघा. चला या दांड्यावरनं नवरा कुणाचा निघालाय.
छान आपल्याला पाहायला मिळतोय बघा, बांडकोटचा नवरा येतोय आणि मांडवदारी या ठिकाणी अमोल मेहुणा उभा आहे बघा नवरदेवाचा, आणि या ठिकाणी सोयरे भेट होणार आहे ती सुद्धा पाहायला मिळणार आहे. नारायण आहेत आणि मुलीचा भाऊ अमोल दादा या ठिकाणी नवऱ्या मुलाचे कान ओढताना पण पाहायला मिळेल. पण छान वाजत गाजत आमच्या बाणकोटचा नवरदेव येतोय बघा. चला, मांडवदारी आपला नवरदेव आलेला आहे आणि या ठिकाणी बघा आरती घेऊन सगळ्या जणी पाहायला मिळतात बघा. नवरदेवाची या ठिकाणी आरती होईल आणि छान सोयरे भेट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे या मांडवदारी. बघा नवरा आला मांडवापाशी आणि या ठिकाणी सर्व बाणकोटकर आपल्याला पाहायला मिळतात त्या निमित्ताने. बघा घाऱ्या धरून आहेत बघा, इकडे घाऱ्या आणि पापड, आणि तो खंजीराने उडवायचा आहे. बघा छान असा रुपेश नवरदेव आपल्याला पाहायला मिळतो, पण मेहुणा अमोल नवरदेवाचे कान धरताना बघा पाहायला मिळतंय की माझ्या बहिणीला आनंदात गुणा गोविंदाने नांदव यासाठी बघा आपल्या मांडवामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि मेवण्याची ही भेट, भावजी आणि मेवण्याची भेट आज या मांडवदारी आपल्याला पाहायला मिळते. बघा आपल्याला पाहायला मिळाला अमोल आता रुपेशला मिळालेला आहे आणि आता सोयरे भेट होते बघा. दोन सोयरे बघा या ठिकाणी मांडवदारी आलेले आहेत आणि हे सोयरे भेटतायत. ही कोळीवाड्यातल्या प्रथा ज्या तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतात लग्न सराईमध्ये. छान ही सोयरे भेट झालेली आहे आणि आता गळा भेट होणार आहे. छान ही सोयऱ्यांची भेट पाहायला मिळालेली आहे. चला नवरदेवाला घेऊन अमोल येतोय बघा. चला अमोल मेहुणा नवरदेवाला म्हणजेच रुपेशला मांडवामध्ये घेऊन आलेला आहे बघा. आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी पुष्पलता आणि रुपेशचा हा शुभविवाह आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळणार आहे.
रुपेश नवरदेव आलेला आहे मंडपामध्ये आणि आता नवरी मुलीला म्हणजे आपल्या बायोला आता मामा घेऊन येणार आहे बघा या ठिकाणावर. इकडे मामा आता मुलीला घेऊन येतोय बघा, आपल्या बायोला आपल्या पुष्पलताला घेऊन येते. तुळशी देवीला या ठिकाणी नमस्कार करताना बायो आपल्याला पाहायला मिळते आणि आता थोड्या वेळातच आपल्या बायोचाच म्हणजे आपल्या पुष्पाचं शुभविवाह आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंगलाष्टक पाहायला ऐकायला मिळतील. मणी दाटल्या आठवणी अश्रू लोचनी भावंडे विसरू नकोस मुली तू सातातया सोडुनी रागाने कुणी बोलिले तुंचितही ठेवू नको तू मणी नांदावे दिदया घरी सुखीरा निश्चिंत तू होऊनी शुभमंगल तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेति प्रियं शरामि सावधान वधूवरा करोति इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता गणेशाची चित्ते स्मरणकरविजयं सावधान अत्यन्त सावधान अतिसमीप सावधान सुलग्न सावधान. छान शुभमंगल सावधान झालेला आहे रुपेश आणि पुष्पाचा. इथे पुरोहितांमार्फत या ठिकाणी ज्या लग्नाच्या विधी आहेत त्या सुद्धा होत आहेत बघा. छान या विधी आपल्याला लग्नातल्या वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत तर पाहायला मिळते, पण आज आपल्या या मुळगाव कोळीवाड्यामध्ये रुपेश आणि पुष्पलताचा हा शुभविवाह आता थोड्या वेळातच या ठिकाणी शुभमंगल सावधान झालं आणि आता पुजाऱ्यांमार्फत आपले राहुल दादा आहेत श्रीवर्धनचे पुरोहित यांच्यामार्फत या लग्न कार्याच्या ज्या विधी आहेत त्या पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आपल्या पतीला म्हणजेच रुपेशला साष्टांग दंडवत घालताना आपली नवरीबाई पाहायला मिळते. छान नमस्कार सुद्धा या ठिकाणी केलेला आहे.
त्याच्या डोक्यावर मंत्र म्हणीपर्यंत आता तुझा डावा हात पुढे कर, डावा हात पुढे कर तुझा डाव्या हाताची स्वस्ती घ्यायचा छान या लग्नविधी आपल्याला पुरोहितांमार्फत पाहायला मिळत आहेत आणि आता सप्त फेरे आपल्याला पाहायला मिळतील. मांडवदारी सगळे सोयरे जमा झालेले आहेत आणि पुष्पलता आणि आपल्या रुपेशचा हा शुभविवाह आणि या ठिकाणी सप्त फेरे घेताना रुपेश आणि पुष्पलता आपल्याला पाहायला मिळते आणि छान आमची कोळी गाणी सुद्धा ऐकायला मिळतात बघा. छान या प्रदक्षिणा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कोळी गाण्यांमध्ये म्हणजेच या पूर्वीच्या ज्या जुन्या गाण्यांमध्ये दोघांनी फेरे घेतलेले आहेत जे पाहायला मिळत आहे. सुंदर असे हे शुभविवाह आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतातच. कोळीवाड्यातले छानपैकी आपण आकाशचं लग्न बघितलं, आमच्या मेवणीचं मयुरीचं लग्न पण पाहिलं होतात धूमधडाक्यात आणि यांची जी गाणी असतात बघा लय भारी असतात गाणी आणि ही गाणी पुन्हा कधी ऐकायला मिळतील काय माहित नाही, पण ही जी गाणी आहेत कारण आता आधुनिक युग आहे. हा आता सरबत पित आहेत. चला मंडळी जमली सारी आणि मांडवदारी आपल्याला हा छान शुभविवाह पाहायला मिळतोय. आमची काकी सुद्धा आलेली आहे बघा. चला छान हा शुभविवाह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय रुपेश आणि पुष्पलताचा आणि आता कन्यादान या ठिकाणी होणार आहे. आपले सुरेश काका आणि दीपावहिनी म्हणजे या ठिकाणी कन्यादानाला बसतायत बघा. कन्यादानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बघा. हळदी कुंकू लावतात.
छान असं कन्यादान आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळालेलं आहे. रुपेश आणि पुष्पलताचा हा जोडा तुम्हाला पाहायला मिळतोय. छान बाणकोटवरनं वाजत गाजत रुपेश थोड्या वेळापूर्वी आला आणि ठीक 12:30 वाजता या पुष्पलता आणि रुपेशचा शुभविवाह पाहायला मिळालं. आता मुलीची काकी दीपा काकी आणि सुरेश काका यांच्यामार्फत या ठिकाणी कन्यादान झालं जे पाहायला मिळत आहे. आणि छान असं इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतं ते म्हणजे मंगळसूत्र, जे सौभाग्याचं जे लेणं असतं ते मंगळसूत्र आणि त्याची पूजा करताना आपले रुपेश नवरदेव पाहायला मिळत आहेत. आणि मंगळसूत्र आता आपल्या नवरीबाईला म्हणजेच आपल्या बायोला ते आता घालणार आहेत बघा. सौभाग्याचं लेणं असलेलं जे मंगळसूत्र आहे आता रुपेशकडनं या ठिकाणी शुभविवाहासाठी हा जो मंगळसूत्र आहे छान असा हा मंगळसूत्र पाहायला मिळतं आपल्याला. आणि आता आपल्या बायोला म्हणजे पुष्पाला हा मंगळसूत्र घालणार आहे. बघा पुरोहितांनी म्हणजे आपल्या राहुल दादांनी त्याला विचारलेलं आहे रुपेशला की नाव बदलायचं आहे का, पण छान त्यांना सुद्धा पुष्पलता हे नाव आवडलेलं आहे आणि नाव आपल्या बायेचं पुष्पलता हेच ठेवलेलं आहे. छान श्लोक बोलून हे मंगळसूत्र घालताना बघा छान हे मंगळसूत्र अर्पण केलेलं आहे बायोला. आणि आता आपल्या जावयाला गोड भरवतात बघा छान की खरंच आपले काका म्हणजेच आपले सुरेश काका हे आणि दीपा काकी सुद्धा आपल्या जावयाला बघा गोड भरवतात. छान असं हा कन्यादान आपल्याला पाहायला मिळालंय. वराड मंडळी पाहायला मिळाले, पंचक्रोशीतून आलेले हे सगळे आपले वराड मंडळी पाहायला मिळालेले आहे. आणि पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा मांडवामध्ये केलेली आहे. आणि या ठिकाणी रिसेप्शन असणार आहे, प्रेझेंट सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि मुलीचे मामा म्हणजे माझे सुद्धा सख्खे मामा प्रदीप मामा आहेत. आणि छान भोजनाची व्यवस्था या मंडपामध्ये केलेली आहे. मांडवदारी सजलाय हा वराड मंडळींचा डोलारा जो पाहायला मिळतो. आणि आपले दिलीप भाऊ होळकर सुद्धा हे बाणकोटकरणं म्हणजे मुलीकडनं आणि मुलाकडनं आहेत. पण चला हे सोयरे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात बघा सर्वजण. जेवणावळी वाढली जाते बघा, जेवणावळी सगळे पाहुणे मंडळी बसत आहेत. आणि निकिताला पण घाम सुटलेला आहे, मला सुद्धा जाम घाम सुटलेला आहे बघा, भिजलेलो आहे कारण दुपारची वेळ आहे आणि कडाक्याचं ऊन आपल्याला माहिती असेल, उन्हाळा सर्वत्र चालू आहे, हीट आहे. इकडे आमचे पंचक्रोशीतून आलेले बाणकोटकर म्हणजे आडे पाच हरणे जीवनाबंदर सगळीकडनं आलेले आणि आमचे श्रीवर्धनकर मुळगाव कोळीवाड्यातले श्रीवर्धनकर सगळे जेवत आहेत. मी तुम्हाला आमच्या हिरा मावशीला पण दाखवतो, बाणकोटवरनं आलेले पहिल्या पंक्तीत बसलेली आहे बघा हिरा मावशी, आईची लाडकी ही बघा. आणि सगळ्या जणी बघा पाहुणे मंडळींना पहिलं आपण जेवण काढून घेतोय, नंतर आपण जेवणार आहात. इथे रिसेप्शन असणार आहे बघा. आणि आता नवरा मुलगा म्हणजे रुपेश आणि पुष्पलता आता चेंजिंगला गेलेले आहेत. मामी काहीतरी घेऊन चालले बघा, मामी जेवण वाढते सगळ्यांना. चला तर पाहुणे मंडळी या ठिकाणी जेवतायत. मी मामा दाखवतो, आमचे कमलाकर मामा आहेत बघा, हे बघा मामा म्हणजे हे सगळे आमचे लाडके मामा आहेत. प्रदीप मामा असो आणि कमलाकर मामा असो, यांनी सगळ्यांनी आपल्याला छान असं साथ दिलेली आहे, जपलेली आहे आपल्याला. आणि हेमराज आमच्या मोठ्या मामाचा मुलगा आहे, हेमराज आहे. आणि जितू हे बघा, जितू सुद्धा आलेला आहे. हे सगळेजण बाणकोटकर मुंबईकर सगळेजण आलेले आहेत. भालचंद मामा बघा, आईचा 2 नंबर भाऊ हा बघा, हे मामा आहेत आमचे. आणि सगळे म्हणजे पुष्पलताचे सुद्धा मामा लागतात, कारण का पुष्पलता ही आपल्या मावशीची मुलगी आहे आणि तिचा हा शुभविवाह आपल्या कोळीवाड्यातला पाहायला मिळतोय. चला पाहुणे मंडळी आता जेवतायत आणि यानंतरचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे वरातीचा व्हिडिओ असणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा.
रुपेश आणि पुष्पाचं छान असं शुभविवाह आपल्याला आपल्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळालंय आणि आमच्या कोळी रीतिरिवाज आणि प्रथा आणि या महिलांची गाणी छान अशी पाहायला मिळाली। सकाळीच हसरत उजवणीचा कार्यक्रम पाहायला गेला, मामांना मान दिलं गेलं आणि ठीक 12:30 वाजता आपल्या रुपेश म्हणजे आमच्या बाणकोटचे, म्हणजे मी पण बाणकोटचाच आहे, पण आमच्या बाणकोटचे रुपेश आमचे जावई आणि आमची ताई पुष्पा हिचा शुभविवाह तुम्हाला पाहायला मिळाला। छान कोळीवाड्यातल्या रीतिरिवाज प्रथा आपल्या या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळतातच आणि पंचक्रोशीतून बघा सर्वत्र या ठिकाणी आलेले सगळे पाहुणे मंडळी आत्ताच जेवण झालंय आणि दोघं उभयंतांना सुद्धा आपण आशीर्वाद देऊया आपला जीवन परिवारातर्फे की नांदा सौख्य भरे आणि आपलं जीवन सुखा समृद्धीचं जावं, हेच आपण सर्वांनी ईश्वरचरणी यांच्या या मंगल प्रसंगी प्रार्थना करूया। आणि आपल्याला सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या बायोच्या वरातीचा। साश्रू नयनाने आपण रुपेशच्या घरी तिला पाठवणार आहोत आणि असंच त्यांचं जीवन सुखा समाधानी राहू दे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बायोच्या वरातीमध्ये। वा, छान असं नाव बघा आपल्या रुपेश भाऊजींनी घेतलेलं आहे आणि छान। आता आपली बायो घेते नाव, बघूया।